नोटीस कशाची आहे नेमकं? सर, नोटीस पोलीस स्टेशनहून बीटा अंमलदार राठोड साहेब पाठवत आहेत. वारंवार नोटीस आम्हाला पाठवत आहेत. त्यांना सांगितलं हे मॅटर दिवाणीचा आहे. दिवाणीत आमचा दावा दाखल पण असून वारंवार आम्हाला धमकावत आहे ते. आणि पोलीस प्रशासन एवढा आम्हाला त्रास देत आहे की आम्हाला आत्मदहनाची वेळ आणत आहे ती राठोड सर. राठोड साहेब बीटा अंमलदार नजरूगचे आहे ते. आणि सगळी शेत जमीन वडिलोपार्जित माझ्या कब्जात असून सर्व आमचंच असून आम्हालाच विनाकारण त्रास देत आहे पोलीस प्रशासन. आणि वारंवार खोट्या नोटिसा काय पण पाठवत आहे. आणि ह्याच्यावर आम्ही सर घर घर माझं, शेत माझं, आणि माझ्यावरच गुन्हा नोंदवत आहे ते. आणि मी बी अर्ज दिलेला होता राठोड सरांना, पण माझ्या अर्जाची कसलीही दखल न घेता ते मला त्रास देत आहे. ते ही मॅटर दिवाणीत दाखल असून देखील आम्हाला फक्त दिवाणीचा विश्वास आहे. दिवाणी मॅटर मध्ये काय होईल ते होईल, ते काय होईल ते आम्ही त्याला सहमत आहे. पण पोलीस प्रशासनाचा दबाव आम्हाला भरपूर येत आहे. आणि आमच्या घरातले आई वडील अत्यंत तब्येत खालावत चाललेली आहे. जेवण नाही, नोटीस येत आहे तेव्हापासून आई वडील जेवण करत नाही, ते उपाशी बसून आहे ते. आणि एक बी जीवाला हानी जर काही झाली तर हे राठोड आमचे बीटा अंमलदार नद्रुक पोलीस स्टेशन ह्या गोष्टीला जबाबदार राहणार आहे सर. आणि ह्याच्यावर इथपर्यंत जर नाही सर थांबलं तर आम्ही सर्व घर सहकुटुंबासहित जिल्हा अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद येथे जाऊन आमरण उपोषण करून आत्मदहन करण्याची आम्हाला वेळ आलेली आहे. आणि आम्ही ते करू. आमच्यापाशी येऊन गेले आणि आम्हाला वारंवार पैशाची मागणी बी केली होती. पण आमच्याकडे सर गरीब आहे, आम्ही खाण्यापुरतं सुद्धा आमच्यापाशी अन्न नाही सर. ही बी एवढी जमीन आमची ते सुद्धा हुसकावण्याचा प्रयत्न ह्या गावातून फसवणुकीच्या माध्यमातून आमच्याकडून होत आहे. आणि हे प्रकरण दिवाणीत सर दाखल असून पण पोलीस प्रशासन वारंवार नोटिसा काढत आहे. त्याच्यावर आमच्या घरात एकही माणूस घरात चूल न पेटवता उपाशी राहत आहे ते. आणि ह्याच्यावर आम्हाला जर न्याय मिळाला सरकाराकडून तर ठीक आहे, नाही तर आम्ही स्वतः घर सहपरिवारासहित पोलीस अधीक्षक कार्यालय समोर जाऊ, आमरण उपोषण करू आणि आत्मदहन बी करण्यास आम्ही तयार आहोत.